पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात 7 मेला अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। अचानक आलेल्या मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली असून काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तालुक्यातील ग्रामीण भागात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक मोठमोठी झाडे उमळून रस्त्यावर पडली। त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू करण्यात आले। वादळी पावसासह विजांच्या आवाजासह मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। महावितरणाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे। शेतात उभे असलेले भाजीपाला, धान्य, फळबागा तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिके खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच विजांच्या आवाजासह वेळी सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे सांगितले आहे। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना बसत असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांनीही सतर्क राहून सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकुणे, जव्हार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।